हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे गायब होणारा सदस्य. शांत, सुसंस्कृत आणि एकमेकांशी जोडलेल्या देशमुख कुटुंबात बाहेरून सगळं काही उत्तम चाललेलं दिसत होतं. गावातील मानाचे घर, शेती, शिक्षणात पुढे गेलेली मुलं, शहरात नोकऱ्या करणारे तरुण आणि गावात अजूनही जुन्या परंपरा सांभाळून ठेवलेले घराचे कर्ते-धर्ते. पण या घरात एक गुपित होतं आणि ते गुपित इतकं विचित्र होतं की ज्याने एकदा अनुभवलं त्याला ते विसरणं अशक्य होतं. घरातील एक सदस्य विनायक काही विशिष्ट प्रसंगी अचानक गायब व्हायचा. कुणालाही न सांगता, कुणालाही न कळता आणि परत काही तासांनी जणू काही झालंच नाही अशा थाटात घरात दिसायचा. देशमुख घराण्याचं हे मोठं घर गावाच्या मध्यभागी होतं. घरातले लोक प्रेमळ होते, पण सगळ्यांनाच माहीत होतं की विनायकचं वागणं वेगळंच आहे. तो साधारण 30-35 वर्षांचा, शिकलेला, पण स्थिर नोकरी कधीच टिकवू न शकलेला. स्वभावानं शांत, पण कधीकधी खूप तणावग्रस्त. गावातील लोक चेष्टा करत, विनायक हा जरा वेगळाच आहे. कधी दिसतो, कधी नाही. काय करतो कुणालाच माहिती नाही. पण घरातल्या लोकांना मात्र चिंता होती. कारण विनायक नेमक्या विशिष्ट वेळांनाच गायब व्हायचा. गावात एखादा अपघात घडला, एखाद्या नातेवाईकाला अचानक त्रास झाला किंवा एखादी अनपेक्षित दुर्घटना घडली, त्यानंतर काही तासांनी तो परत यायचा. एकदा असं झालं, रात्री 10च्या सुमारास गावातल्या वाड्यात आग लागली. लोक घाबरले, धावपळ सुरू झाली. त्या गोंधळात घरातले बघतात तर विनायक अचानक घरातून गायब. दुसऱ्या दिवशी पहाटे तो परत आला. अंगभर काळी माती, डोळ्यात थकवा. विचारलं तर तो फक्त एवढंच म्हणाला, झालं, सगळं ठीक आहे, मी थकलोय. कुणीही विचारलं तरी त्याने कधीच नेमकं उत्तर दिलं नाही. कुटुंबातल्या सगळ्यांनाच आता शंका यायला लागली. आईला वाटायचं की कुणीतरी त्याला जादूटोणा करून बोलावतंय. भावाला वाटायचं की तो काहीतरी बेकायदेशीर कामात अडकला आहे. बहिणीला मात्र खात्री होती की विनायककडे एखादं मोठं गुपित आहे जे तो सांगायला घाबरतो. एके दिवशी विनायक पुन्हा गायब झाला. यावेळेस त्याचा धाकटा भाऊ अमोल त्याच्या मागावर गेला. विनायक गावाच्या कडेला असलेल्या जुन्या ओसाड कोठारात शिरला. आत अंधार होता. अमोल लपून राहिला. काही वेळानं त्याने पाहिलं की विनायक काही लोकांना भेटतोय. ते सगळे सैनिकासारख्या वेशात, पण कुणालाच परिचित नसलेले. ते त्याला काही फाईल्स, काही फोटो देत होते आणि विनायक खूप गंभीरपणे त्यांच्याशी चर्चा करत होता. अमोलने दुसऱ्या दिवशी थेट विनायकला प्रश्न केला. तेव्हा विनायकने पहिल्यांदाच सगळं खरं सांगितलं. मी गायब होतो तेव्हा कुठे जातो हे सांगणं सोपं नाही. आपल्या गावाच्या सीमेवर एक गुप्त संशोधन केंद्र आहे. तिथे देशासाठी काही कामं चालतात. शस्त्रास्त्र, माहिती गोळा करणं, काही प्रयोग. मी साधा दिसतो, पण खरं म्हणजे मला त्या केंद्रात एका खास कामासाठी निवडलंय. गावात किंवा घरात काही संकट आलं की माझ्याकडे आधीच माहिती पोहोचते आणि मी लगेच तिथे धावतो. पण हे गुपित मी कोणालाही सांगू शकत नव्हतो, कारण देशाचं काम आहे, गुप्त काम आहे. जर सांगितलं असतं तर आपल्या सगळ्यांचा जीव धोक्यात आला असता. हे ऐकून घरच्यांना धक्का बसला. त्यांना वाटायचं की विनायक निष्क्रिय आहे, जबाबदारी टाळतो, पण खरं तर तो आपलं आयुष्य गुपचूप देशासाठी झोकून देत होता. आईच्या डोळ्यातून पाणी आलं. बाळा, आम्हाला अभिमान आहे तुझा, पण हे ओझं एकट्याने उचलत होतास. आम्ही समजून घ्यायला हवं होतं.
त्या दिवसानंतर घरच्यांनी त्याला कधीही प्रश्न विचारले नाहीत. विनायक अजूनही अधूनमधून गायब व्हायचा, पण आता कुटुंबाच्या नजरेत तो वेगळा झाला आहे. त्याच्या प्रत्येक परतीनंतर घरातला आदर वाढायचा आणि देशमुख घराण्यात हे गुपित कायमच दडलेलं राहिलं. विनायक गायब होणारा सदस्य, पण प्रत्यक्षात देशाचा राखणदार. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.